तुम्ही डिजिटल स्किल शिकत असाल आणि त्याबद्दल कंटेंट बनवायचं असेल तर या 5 चुका तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज येण्यापासून रोखू शकतात। नंबर 1, वीक हुक। जर पहिले 3 सेकंद बोरिंग ठेवले तर लोक तुमचा व्हिडिओ पाहणारच नाहीत, म्हणून सुरुवातीला 3 सेकंद असे ठेवा की समोरच्या व्यक्तीला पुढे काय आहे हे जाणून घ्यावंसं वाटलं पाहिजे। नंबर 2, पॅटर्न ब्रेक। जर पूर्ण व्हिडिओ एका टोन मध्ये चालत राहिला तर ऑडियन्स लक्ष कमी होऊ शकतं, म्हणून मध्येच व्हॉइस, व्हिज्युअलायझेशन, कॅमेरा अँगल किंवा टेक्स्ट मध्ये छोटासा बदल करा। नंबर 3, टू मच टॉकिंग। एका व्हिडिओमध्ये खूप आणि सगळं सांगायचा प्रयत्न करू नका। एक आयडिया, एक व्हिडिओ। तुम्ही कॅनवा, व्हिडिओ एडिटिंग किंवा कोणतीही डिजिटल स्किल शिकवत असाल तरी एक व्हिडिओमध्ये एका छोट्या टॉपिकवरच बोला। तुमचा कंटेंट जितका सिंपल आणि क्लिअर असेल तितका तो समजायला सोपा जाईल। नंबर 4, नो कॅप्शन। खूप सारे लोक व्हिडिओ म्यूट वर पाहतात, म्हणून तुमच्या व्हिडिओमध्ये कॅप्शन नक्की ठेवा। असं समजा की तुम्ही तुमचा व्हिडिओ अशा व्यक्तींसाठी बनवत आहात की त्यांना अजिबातच ऐकायला येत नाही, तरीही तिला तुमचा मेसेज पूर्ण समजला पाहिजे। 5, सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा पॉइंट, व्हिडिओ संपण्याआधी ऑडियन्सला काहीतरी करण्याचं रिझन द्या। यामधली तुम्ही कोणती मिस्टेक करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण फक्त कंटेंट बनवणं पुरेसं नाही तर ऑडियन्स सोबत कनेक्शन तयार करणंही महत्त्वाचं आहे। आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना डिजिटल स्किल शिकायचे आहेत आणि कंटेंट बनवायला सुरुवात करायची आहे, पण सुरुवात कुठून करायची हे समजत नाहीये। आजपासून कंटेंट बनवायला सुरुवात करा। हा व्हिडिओ सेव्ह करा पुढचा व्हिडिओ बनवताना हे 5 पॉइंट आठवण्यासाठी, काही कंटेंट बनवायला सुरुवात करण्यासाठी आठवण करून देण्यासाठी।